नमस्कार. सुप्रभात. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या विचारधनमध्ये प्रेम या विषयावर बोलूया. याच्या आधी बोललो असेल तरी अजून थोडंसं बोलू. त्या व्यतिरिक्त जे बोललो असेल त्या व्यतिरिक्त तर प्रेम काय असतं? प्रेम ही एक भावना आहे आणि तरुण वयामध्ये एका व्यक्तीला, एका स्त्रीला, एका पुरुषाला, दुसऱ्या एका पुरुषाला स्त्रीबद्दल आणि स्त्रीला पुरुषाबद्दल नैसर्गिकरित्या आकर्षण, तर ही पहिली नांदी असते प्रेमाची. पण प्रेम म्हणजे तिथं थांबत नाही. प्रेम ही समर्पणाची भावना असते. एकमेकाला जाणणं, त्यानंतर पुढे जाणं आणि नंतर मग जास्तीत जास्त सहवास एकमेकाचा लाभावा म्हणून लग्न ही प्रक्रिया आमच्या समाजव्यवस्थेमध्ये आहे. तर मित्रांनो, केवळ शारीरिक आकर्षण असेल तर त्याला प्रेम नाही म्हणता येणार, त्याला वासना म्हणता येईल. परंतु एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल खरोखरच तुमच्या मनात चांगल्या भावना असतील तर, किंवा तुमच्याबद्दल कोणाला तशा भावना असू शकतात, तर त्याचा रिस्पेक्ट हा केला पाहिजे. बऱ्याच जणांना हा रिस्पेक्ट मेंटेन नाही करता येत. कधीकधी एकतर्फी वाटू शकतं एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल, पण त्यावेळेस एक समजुतीचा भाव हा असला पाहिजे. अगदीच टोकाच्या भूमिका घेणं हे चांगलं नसतं, अयोग्य असतं. म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्यावर निस्सीम प्रेम करते आणि तुम्ही नसेल करत तर मग तुम्ही एक तर तुम्हाला सॉरी म्हणायची एक सवय पाहिजे, किंवा दुसऱ्या व्यक्तीची समजूत घालण्याची प्रक्रिया ही तुम्हाला जमली पाहिजे. आणि एक साधं मैत्रीचं नातंसुद्धा तुम्हाला कोणाशी ठेवता येऊ शकतं. परंतु बहुतेक वेळा असं दिसतं की एकतर्फी प्रेमातनं बरेच चुकीच्या गोष्टी घडतात. त्याबद्दल नाही बोलायचं आपल्याला. परंतु जर प्रेम हे त्यागावर अवलंबून असेल तर त्या चुकीच्या गोष्टी कधीच होणार नाहीत. प्रेम हे असतंच. आणि त्याला काहीतरी आजकाल नवीन भाषेमध्ये क्रश म्हणतात. ही इज माय क्रश और शी इज माय क्रश. म्हणजे ते एकतर्फी असलं तर तरी ॲप्रिसिएशन लेवल एक माणसांची असते. तशी सगळ्यांची असते का? हे महत्त्वाचं आहे. ती प्रत्येकाची असली पाहिजे. की एखाद्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीने बोलून दाखवलं तर तुम्हाला नाही, योग्य पद्धतीनं नाही म्हणता आलं पाहिजे की आय एम सॉरी, नाही का, वगैरे वगैरे एक प्रकार असतो. आणि त्याने नातं शुद्ध राहतं, विशुद्ध राहतं आणि एक जाण असते माणसाला माणसाबद्दलची. आणि प्रेम हा झाला सामाजिक विषय झाला हा प्रेमाचा. पण प्रेमाचा दुसरा विषय भक्तीचाच आहे. ईश्वराविषयी प्रेम वाटणं म्हणजे भक्तीच आहे. हा प्रेमरस मीरेला वाटला, राधेला वाटला, मीरेला वाटला आणि त्यांनी कृष्णावरती निस्सीम प्रेम केलं. तर राधेचं प्रेम तर सर्वांना माहिती आहे की मधुरा भक्ती म्हणजे राधा भक्ती. परंतु ते जाणणारी माणसंच कमी आहेत खरं पाहिलं तर. कारण मधुरा भक्ती ही द्वैत अद्वैताच्या पलीकडे तुम्हाला नेते. काही न मागणारी ती प्रेमाची अनुभूती असते आणि ते दोन्ही बाजूला अनुभूतीत येत असते. आणि प्रेम ईश्वरावरचं जे असतं ते निस्सीम भक्तीचं, जसं आपण म्हणतो की संतांनी विठ्ठलाची भक्ती केली आणि त्या भक्तीमध्ये ते एवढे लीन झाले की गोरा कुंभाराची कथा आपल्याला माहिती आहे. आणि सर्व विसरून जाणं आणि त्या भक्तीमध्ये लीन होणं ही पण सोपी गोष्ट नाही आहे. तर या सगळ्या भक्तीचा जो हा भाव आहे तो देवभक्तीचा भावाचा भुकेला असं त्यामुळं म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, प्रेम, भक्ती, ह्या तुम्हाला शुद्धतेकडे नेतात. जीवनाची विशुद्धता, निर्मळता, प्रेमळता. आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी येतच नाहीत. त्या दूर 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 पळून जातात तुमच्यापासून. तर असा हा विशुद्ध भाव जगण्याचा प्रत्येक व्यक्तीत असला पाहिजे. आणि तो नात्यामध्ये असला पाहिजे. तुम्हाला एखाद्याबद्दल रिस्पेक्ट नसेल तर नातं नका ठेवू.
काय फरक पडतो. या जगात कोणाचं कोणा वाचून अडत नाही आणि देवाचंही भक्तांना वाचून अडत नाही हां. आणि मग असेही भक्त आहेत की त्यांचं देवा वाचून अडत नाही आणि ते त्यांच्या मार्गाने जात असतात. तर हा श्रद्धेचा भाग आहे, हा विश्वासाचा भाग आहे आणि प्रेमळ अशा प्रेमाचा भाग आहे. आणि मला तरी असं वाटतं की त्याच्याबद्दल जास्त चिंतन करण्यापेक्षा त्याची अनुभूती, तो अनुभव घेणं प्रेमाचा, भक्तीचा, तो ओलावा असतो, तो जाणणंच महत्त्वाचं आहे. आणि त्याला व्यावहारिकतेची काही झालर नसते. बरेच जणं ज्यावेळेस आपण म्हणतो की म्हणजे सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये लग्न वगैरे ठरतात त्यावेळेस त्यांचं पहिलं आकर्षण आहे का, त्यांना एक मुलीला एकमेकांबद्दल प्रेम वाटतं आहे की नाही, हा भाव बाजूला राहतो आणि ये आपका धर्म क्या है, हमारा रिलीजन क्या है वगैरे वगैरे देणं घेणं आणि बाकी फायनान्शियल स्टेटस, बँक बॅलन्स, फ्लॅट, गाडी, बंगला इतर गोष्टींचं जास्त चरवण होत असतं आणि त्यामुळे मग नंतर प्रॉब्लेम होतात. त्यांचं नाही पटलं स्त्रीचं आणि पुरुषाचं लग्नानंतर तर पण खूप प्रश्न निर्माण होतात. तर ते होऊ नये म्हणून सर्वप्रथम आणि काहींचा दुराग्रह असतो, पत्रिका जुळली पाहिजे वगैरे वगैरे नाही का, गुण जुळणं आणि ह्या गोष्टीमध्ये माणसं अडकतात आणि मग त्यातनी अनेक प्रश्न निर्माण होतात. मग कौटुंबिक न्यायालयाच्या फेरी, तिथं मिसगाईड होतात माणसं, बऱ्याच स्त्रिया मिसगाईड होतात, त्यामध्ये भरडल्या जातात, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं आणि स्त्रियांचंच काय पुरुषांचंही आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त होतं. त्यामुळे या गोष्टींसाठी सगळ्यांनी म्हणजे प्रेम करू नये असं नाही, प्रेम वाटलं तर असावं आणि स्पष्ट वक्तेपणा असावा, त्याच्यामध्ये काही गैर नाही. तर प्रेमाला काय कशाचं बंधन नाही आहे, जात पात धर्म भेद वयाचं पण अट नाही, कारण हा ईश्वर हा अनंत काळापासून आहे, त्याच्यावर सगळीच प्रेम करतात. तर त्याला आपण भक्ती म्हणतो. प्रेम देत असतं आणि भक्ती मागत असते, असे अनेक संतांचे वाक्य माहिती आहेत आम्हाला. तर जे देतं ते प्रेम, जे त्याग करतं ते प्रेम, जे सोसतं ते प्रेम. तर प्रेमावरती प्रेम करणं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यांनी तसंच करावं. निस्वार्थी प्रेम केलं तर कशाला दुःख होतं आहे तुम्हाला. केलं किया तो किया असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, कारण तुम्हाला काय फरक नाही पडत आणि पडलाच नाही पाहिजे. त्यामुळे काही माणसं असतील की त्यांना त्याच्याबद्दलचे वेगळे भावार्थ घ्यायचे असतील तर घेऊ दे. अशा व्यक्तींना तुम्ही विसरलेलंच चांगलं असतं की ज्यांना प्रेमाबद्दलची जी तळमळ किंवा काय असतं ना सो कॉल्ड, ते काही नसतं. तर एकतर्फी नसावं, दुतर्फा असावं आणि छान असावं आणि समृद्धीकडे नेणारं असावं, असं ते प्रेम. थँक्यू.